हॅलो स्टुडंट, आतापर्यंत आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजपैकी 3 प्रॉपर्टीज आपण बघितल्या. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आता आपण बघणार आहोत चौथी प्रॉपर्टी, ती म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर. आता ह्या ऑस्मॉटिक प्रेशर समजून घेण्या अगोदर आपल्याला एक टर्म समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस definition of osmosis: the spontaneous flow of solvent from lower concentration to the higher concentration solution through semi-permeable membrane is known as osmosis. ऑस्मॉसिस कशाला म्हणायचं? जर सेमी परमिएबल मेम्ब्रेननं 2 सोल्युशन आपण सेपरेट केलेले असतील, एक हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आणि दुसरा असेल लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, किंवा एका कंपार्टमेंटमध्ये सॉल्व्हंट असेल, प्युअर सॉल्व्हंट, आणि इथं सोल्युशन असेल, तर ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू सॉल्व्हंट पार्टिकल्स हे लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कडून किंवा प्युअर सॉल्व्हंट मधून सॉल्व्हंट मोलिक्युल्स हे सोल्युशन मध्ये पास होतात. त्याला ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. इट इज स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ दी सॉल्व्हंट मोलिक्युल्स टू दी हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज नोन ॲज ऑस्मॉसिस. मग हे ऑस्मॉसिस केव्हा होतं? तर हे फक्त सेमी परमिएबल मेम्ब्रेननं दोन्ही सोल्युशन सेपरेट केले असतील त्याच वेळेस हे ऑस्मॉसिस होतं. आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन कशाला म्हणायचं? इट इज अ मेम्ब्रेन विच ओनली अलाउज द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मोलिक्युल्स, नॉट दी सोल्यूट मोलिक्युल्स. असं मेम्ब्रेन का ज्यामधून सॉल्व्हंट मोलिक्युल्सच पास होऊ शकतात, सोल्यूट पार्टिकल्स पास होऊ शकत नाही, त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, कॉपर फेरोसायनाइड इज अप्लाय ऑन दी पोरस पॉट. एखाद्या पोरस पॉटला ते जर कॉपर फेरोसायनाइड ते अप्लाय केलं तर ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून काम करतं. त्यानंतर ॲनिमल ब्लॅडर, सेल्युलोज नायट्रेट, सेल्युलोज नायट्रेट, ॲनिमल ब्लॅडर, त्यानंतर कॉपर फेरोसायनाइड. CuFeCN6 हे काय आहे? तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून फंक्शन करतात. ऑस्मॉटिक प्रेशर. आता ज्यावेळेस ऑस्मॉसिस होत असतं, म्हणजे सॉल्व्हंट पार्टिकल्स लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जात असतात, त्यावेळेस हायड्रोस्टॅटिक फोर्स हा सोल्युशन साइडनं अप्लाय होत असतो. तर त्यासाठी एक एक्सपेरिमेंटल प्रोसिजर दिलेली आहे. ही थिसल ट्यूब आहे. थिसल ट्यूब, आणि ह्या थिसल ट्यूबला हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन इथं टाईट फिट केलेलं आहे, आणि ते थिसल ट्यूब ही that thistle tube contains sugar solution, means solution of higher concentration, and container contain water, pure water. आता काय होणार? इथं सेमी परमिएबल मेम्ब्रेन असल्यामुळं ऑस्मॉसिस जे स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे ती सुरू होणार, आणि त्यामुळे इथं जी लेवल आहे, शुगर सोल्युशनची लेवल आहे, ही काय होणार? इन्क्रीज होणार. ही इनिशियल लेवल आणि ही इन्क्रीज झालेली लेवल. तर ह्या इन्क्रीज झालेल्या लेवलमधून म्हणजे हे दोन्ही प्रोसेस कंटिन्यू होणार. म्हणजे सॉल्व्हंट मोलिक्युल्स हे
प्युअर सॉल्व्हंटकडून सोल्युशनकडे जातील आणि त्याच वेळेस काही सॉल्व्हंट मोलेक्युल्स हे सोल्युशनकडून प्युअर सॉल्व्हंटमध्ये येतील. परंतु जो रेट आहे प्युअर सॉल्व्हंट सोल्युशनकडे पास होण्याचा रेट हा लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे जास्त असणार आहे आणि त्याच वेळेस ह्या वॉटर लेव्हलमुळे हायड्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय केला जाईल. हायड्रोस्टॅटिक फोर्स. आता हे ऑस्मॉसिस कुठपर्यंत होईल? जोपर्यंत दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे इक्विलिब्रियम होत नाही, सारखं होत नाही, तोपर्यंत सॉल्व्हंट पार्टिकल्स हे सोल्युशनमध्ये जात राहतील. आणि ज्यावेळेस हे जवळजवळ इक्विलिब्रियम कंडिशनला येईल, दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सारखं होईल, त्यावेळेस हा हायड्रोस्टॅटिक फोर्स हा सोल्युशन साईडनं येईल का जेणेकरून सॉल्व्हंट पार्टिकल्स जे सोल्युशनमध्ये येत आहे ते स्टॉप होईल. आणि तो हायड्रोस्टॅटिक जो फोर्स आहे इन प्रेझेन्स ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन, म्हणजे प्रत्येक वेळी सोल्युशन कडून दिले जाणारा एक्सटर्नल प्रेशर नाही तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन हा असताना जो हायड्रोस्टॅटिक फोर्स क्रिएट केला जातो त्याला ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हटलं जातं. मग आता सोल्युशन ऑस्मॉटिक प्रेशर नुसार सोल्युशन जर दोन सोल्युशन असेल, आपण जर कंपेअर केलं हे लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, तर यामध्ये जर आपण कंपेअर केलं तर तीन प्रकारचे सोल्युशन आपल्याला मिळतात. एक हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन आणि आयसोटोनिक सोल्युशन. Hypotonic solution, the solution which having lower osmotic pressure than other known as hypotonic solution. ज्याचा osmotic pressure कमी असतो त्याला hypotonic solution असं म्हटलं जातं. Hypertonic solution, the solution which having higher osmotic pressure is known as hypertonic solution. ज्याचा osmotic pressure जास्त ते hypertonic solution. मग आता isotonic solution म्हणजे काय? The solution which both having equal ऑस्मॉटिक प्रेशर, दोन्ही सोल्युशनचा ऑस्मॉटिक प्रेशर सारखा असेल तर त्याला आयसोटोनिक सोल्युशन असं म्हटलं जातं. आता हे कशावरून ठरवलं जातं तर जनरली कॉन्सन्ट्रेशनवरून. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी तर हायपोटोनिक सोल्युशन, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तो हायपरटोनिक सोल्युशन आणि आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे इक्वल कॉन्सन्ट्रेशन. आता रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस. आता ऑस्मॉसिस म्हणजे काय? स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मोलेक्युल्स फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू दी हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कडे जे सॉल्व्हंट मोलेक्युल्स फ्लो होतात त्याला ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. परंतु जर हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन साइडनं जर एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केला ग्रेटर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर हायर कॉन्सन्ट्रेशन साइडनं अप्लाय केला तर काय होणार? इथं रिव्हर्स ऑस्मॉसिस होणार. म्हणजे सॉल्व्हंट मोलेक्युल्स हे हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन साइड कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन साइड कडे जातील. त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस असं म्हणतात. जे रिव्हर्स ऑस्मॉसिस आपण आपल्या घरामध्ये जे फिल्टर वापरतो ते काय आहे? रिव्हर्स ऑस्मॉसिस. त्यासाठी इलेक्ट्रिसिटीच्या साहाय्याने आपण पंप जोडून तिथं आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करतो सोल्युशन साइडनं. म्हणजे जे जड पाणी आहे, खारं पाणी आहे, त्यातून आपल्याला प्युअर ड्रिंकिंग वॉटर मिळत असतं. त्यासाठी आपण मेम्ब्रेन वापरलेलं असतं. ते मेम्ब्रेन म्हणजेच काय तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग असा हे फंक्शन यूज करून सी वॉटर पासून सुद्धा ड्रिंकिंग वॉटर तयार होऊ शकतं. Then relation between osmotic pressure and concentration of the solution.
concentration of solution. Dilute solution behaves like a gas. Therefore, gas laws are applied for the dilute solution. According to Boyle's law, PV equal to nRT for ideal gas equation. Like this, pi V equal to N2RT when number of moles of solute is dissolved in V dm cube of the solvent. Then equation is pi V equal to N2RT. Therefore, pi equal to N2RT divided by V. But we know that N2 equal to W2 divided by M2, weight of solute divided by molecular weight of solute. मग आपलं इक्वेशन काय होईल? pi equal to W2 RT divided by M2V. आणि यावरून जर आपल्याला मोलर मास कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपला फॉर्म्युला काय होईल? M2 इक्वल टू W2 RT डिवायडेड बाय पाय V. आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. त्यामध्ये आपण मोलर मास कॅल्क्युलेट करू शकतो किंवा ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट करता येतं, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येतं, वेट ऑफ सोल्यूट. आणि हा आर काय आहे तर आर गॅस कॉन्स्टंट आहे, कारण डायल्यूट सोल्युशन हे डायल्यूट सोल्युशन्स आर बिहेव्स लाईक अ गॅसेस. आणि आरची व्हॅल्यू ही लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल अशी असते. ती जूलमध्ये किती असते? 8.314 जूल पर केल्विन पर मोल. आणि इथं आपण हे जो प्रेशर आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये घेतोय म्हणून आपल्याला आरची व्हॅल्यू ही 0.08206 ही आपल्याला वापरावी लागते. आता प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर पाय इक्वल टू एच रो जी ह्या तीनचा प्रोडक्ट असतो. एच म्हणजे काय? हाईट ऑफ दी वॉटर कॉलम और सॉल्वंट. आता इथं आपण जे थिसल ट्यूब वापरली आपण, तर ही जी हाईट आहे, हाईट ऑफ दी कॉलम. देन रो इज दी डेन्सिटी ऑफ सोल्युशन, जे हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे त्याची डेन्सिटी, जी इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा तीनचा प्रोडक्ट म्हणजेच काय तर ऑस्मॉटिक प्रेशर. आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण मोलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. त्यावर आधारित आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. प्रॉब्लेम इज what is the molar mass of the solute if a solution prepared by dissolving 0.822 gram of it in 300 milli-dm cube of water has an osmotic pressure of 149 mmHg at 298 Kelvin. आता आपल्याला गिव्हन डाटा बघायचा आहे. काय काय दिलेलं आहे? व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे काय काढायला सांगितलं? M2 काढायचं आहे. प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग मास ऑफ सोल्यूट दिलेलं आहे आपल्याला. वेट ऑफ सोल्यूट 0.822 ग्रॅम दिलं आहे. इट इन 300 मिली-dm क्यूब ऑफ वॉटर. व्हॉल्यूम दिले 300 मिली-dm क्यूब. आता याचं आपल्याला DM क्यूब मध्ये म्हणजे लिटरमध्ये रूपांतर करायचंय, मिली-dm क्यूब. तर 1 dm क्यूब इक्वल टू 1000 मिली. देअरफॉर 300 मिली-dm क्यूब इक्वल टू याला डिवायडेड बाय 1000 जर केलं तर काय येईल? 0.3 dm क्यूब येईल. हॅज अन ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे पाय दिलाय, तो किती दिला? 149 mmHg. आणि आपला फॉर्म्युला आपण काय लिहिलेला आहे? M2 इक्वल टू W2 RT डिवायडेड बाय पाय V. W2 RT डिवायडेड बाय पाय V हा आपला फॉर्म्युला आहे. मग यामध्ये आपल्याला आणखी काय पाहिजे? R ची व्हॅल्यू पाहिजे. तर R ची व्हॅल्यू ही लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आरची व्हॅल्यू जूलमध्ये
8.314 जूल पर केल्विन पर मोल आणि लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल आणि टेम्परेचर दिलेलं आहे 298 केल्विन. बघा W2 झाला, R ची व्हॅल्यू झाली, टेम्परेचर. आता इथं जर पायची व्हॅल्यू दिलेली आहे, इथं आपल्याला R घेतला आपण ॲटमॉस्फिअरमध्ये, परंतु इथं दिलाय mmHg. आता आपल्याला एक रिलेशन माहिती आहे, 760 mmHg इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. देअरफॉर 149 mmHg इक्वल टू हाऊ मच ॲटमॉस्फिअर. मग इक्वेशन आपलं काय होईल रिअरेंज करून, 149 mmHg इंटू 1 ॲटमॉस्फिअर डिवायडेड बाय 760 mmHg. हे युनिट कॅन्सल आणि युनिट येईल आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये, म्हणजे 149 डिवायडेड बाय 760. आता हा आपल्याला भागाकार करण्यासाठी आपल्याला लॉग बघावं लागेल. लॉग ऑफ 149 मायनस लॉग ऑफ 760. आता 14चा हा 1.14चा 9 मध्ये आपल्याला बघायचा आहे लॉग, तो येतो 17. हां इथं 2 पॉईंट येईल, 2.1732 मायनस इथं 76चा 0 मध्ये कॅरेक्टरिस्टिक 2.8808. आता सबस्ट्रॅक्शन किती होईल, ही 4, हे 2, हे 9 आणि 11तून 9 गेले 2 आणि हे 3 आणि -3 + 2 1 बार आणि याचा अँटीलॉग जर आपण घेतला तर तो येतो 0.1961. म्हणजे यातून एक मायनस केला तर हा 0.1 ॲटमॉस्फिअरमध्ये. हा झाला आपला प्रेशर इन ॲटमॉस्फिअर. आता आपल्याला इथं व्हॅल्यूज सगळ्या ॲड करायच्या आहे. m2 इक्वल टू W2 RT डिवायडेड बाय पाय V. W2 0.822 R हे ग्रॅममध्ये युनिट सहित लिहा. ग्रॅममध्ये 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल आणि टेम्परेचर 298 केल्विन डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू 0.1961 ॲटमॉस्फिअर इंटू व्हॉल्यूम किती आलं 0.3 dm3. आता सिमिलर युनिट आपण कॅन्सल करून घेऊ. हे ॲटमॉस्फिअर लिटर म्हणजेच dm3 पर केल्विन, केल्विन म्हणजे युनिट काय राहील आपल्याला ग्रॅम पर मोल असं युनिट राहील. आता कुठले कुठले आपले व्हॅल्यूज आहे 822 इंटू 0.08206 इंटू 298 डिवायडेड बाय 0.1961 इंटू 0.3 ग्रॅम्स पर मोल. आता इथं लॉग अप्लाय करू आपण. लॉग ऑफ 0.822 प्लस लॉग ऑफ 0.08206 प्लस लॉग ऑफ 298 आणि हे सबस्ट्रॅक्ट करू. लॉग ऑफ 0.1961 प्लस लॉग ऑफ 0.3. हे काय येईल 1 बार पॉईंट 82चा 2 मध्ये. तो येतो 9149 प्लस इथं 2 बार पॉईंट 82चा 0 आणि 6 मध्ये 9141 प्लस हे 2.4742 मायनस इथं किती 1 बार 19चा 6 आणि 1 मध्ये 2925 प्लस 1 बार पॉईंट 4771. आता ह्या तीनची ॲडिशन करून घ्या. ती ॲडिशन येते 1.3032 आणि ह्या दोन व्हॅल्यूजची ॲडिशन येते
2 बार 0.7696. आता हे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 2.5336 आणि याचा जर अँटीलॉग आपण घेतला तर तो येतो 3417 आणि यामध्ये 1 ॲड केलं तर आपला डेसिमल पॉईंट हा 3 डिजिट नंतर येईल आणि आपण राउंडिंग ऑफमध्ये हे काय होईल आपलं 342.0 ग्रॅम पर मोल. असं हा फॉर्म्युला यूज करून आपण मोलार मास कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर ऑस्मोटिक प्रेशरही काढता येतं, वेट काढता येतं. म्हणजे ह्या 6 टर्म्सपैकी कुठल्याही 5 टर्म्स आपल्याला माहीत असेल आपण 6वी टर्म इथं कॅल्क्युलेट करू शकतो.